बनवणार बोंबीलची भाजी. बोंबीलची भाजी बनवण्यासाठी मी मस्तपैकी कांदा, खोबरं, हरभऱ्याची डाळ तेलामध्ये मस्तपैकी भाजून घेतलं तव्यावर. त्यानंतर मसाला, मिरची पावडर, हळद, अद्रकचे खाण आणि लसूण हा मसाला घेतला होता. मिक्सरमध्ये मस्त बारीक केलं. त्यानंतर बोंबीलचे खांडे मस्तपैकी छान छान असे तुकडे करून घेतले. बोंबील पण आपल्याला तेलामध्ये करपून घ्यायचे मस्तपैकी लालसर होईपर्यंत. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर आपल्याला एव्हरेस्टचा मी मसाला घेतला होता गरम ग्रेव्ही मसाला तेलामध्ये आधी करपवला. त्यानंतर वाटलेला मसाला मी त्यामध्ये सोडला. त्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला 10-15 मिनटं मस्त शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर आपल्याला काय अर्धा ग्लास थोडंसं पाणी घातलं मी त्यामध्ये. पाणी घातल्यानंतर मी बोंबील पण त्यामध्ये टाकले होते. बोंबील टाकल्यानंतर आपल्याला थोडं 10-15 मिनटं मस्त शिजू द्यायचे झाकण ठेवून. झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त मसाला शिजलेला आहे. मसाला शिजल्यानंतर मी तिथं ग्लासभर पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे. तुम्ही पण बोंबीलची भाजी नक्की ट्राय करून बघा. खायला खूप छान लागते.